नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। परंतु आता 2025चा पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, अनेक योजनेचा लाभ असेल, या लाभासाठी महत्त्वाची असते ती पैशाची आणेवारी। नजरअंदाजी पैसे आणेवारी ही जाहीर केली जात असते। त्यानंतर सरासरी अंदाज पैशाची आणेवारी सुद्धा जाहीर केली जात असते आणि अंतिम पैशाची आणेवारी सुद्धा जाहीर केली जात असते। आणि यापूर्वी सुद्धा आपण नजरअंदाजी पैशाची आणेवारी बघितली होती आणि आता काही जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही अंतिम आलेली आहे, म्हणजेच शेवटचं जे काही पैशाची आणेवारी असते ती आलेली आहे आणि जी काही पैशाची आणेवारी असेल ती 50 पैशाच्या आत आलेली आहे। मग आता 50 पैशाच्या आत आलेल्या आणेवारीनुसार शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार का, कर्जमाफी दिली जाणार का, आणि त्याचबरोबर जे काही योजना असतील कोणकोणत्या योजनेचा एकंदरीत लाभ दिला जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही आलेली आहे त्याची यादी आलेली आहे, ही यादी सुद्धा आपण जिल्ह्यावारी आणि तालुक्यावारी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। जर आपल्याकडे टाइम असेल, वेळ असेल तर हा व्हिडिओ आपण बघू शकतो। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम, त्याचबरोबर रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर आपण काही जिल्ह्याची पैशाची आणेवारी सुद्धा बघितली होती। म्हणजे ज्या पैशाच्या आणेवारी प्रमाणे 50 पैशाच्या आत काही जिल्ह्याची आणेवारी आली होती, तर काही जिल्ह्याची आणेवारी 50 पेक्षाच्या अधिकची होती। म्हणून जे काही पैशाची नजरअंदाजी पैशाची आणेवारी होती त्याची आकडे आणि जी काही अंतिम आणेवारी असेल त्याची माहिती आता सध्या आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। आता जर कोणकोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, कोणत्या योजनेचा लाभ आपल्या पैशाच्या आणेवारीवरती ठरला जातो, ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर पीक विमा जो काय असेल तो टिगरच्या अंतर्गत दिला जात होता। शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर तक्रारी केल्या तर त्या तक्रारीचा पीक विमा हा दिला जात होता, परंतु आता 2025ला ते काही टिगर असलेले ते काढून टाकण्यात आले होते। म्हणून पैशाची आणेवारी महत्त्वाची असते। आता एखाद्या भागातील, एखाद्या जिल्ह्यातील, एखाद्या गावातील जर पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आली तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जे काही पात्र शेतकरी असेल, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत कर्ज भरलं नाही किंवा थकीत असलेलं पुनर्गठन केलेले शेतकरी असतील, अशा कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा त्या कर्जमाफीचे जे काही शेतकरी असेल ते पात्र केले जाऊ शकतात। ते जिल्हे, ते तालुके आणि ते गाव पात्र करण्याची शक्यता जास्त असते। त्याचबरोबर मुलाचे शिक्षण असेल, त्या शिक्षणासाठी जी काही फी असेल, शाळेची फी असेल, याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते। त्याचबरोबर तुमचं लाईट बिल असेल, शेतातील लाईट बिल सुद्धा माफ केले जातात किंवा त्याला स्थगिती दिली जाते। आणि त्याचबरोबर पीक विम्यासारखा प्रश्न असेल, त्या पीक विम्याची जी काही निधी असेल ती सुद्धा मंजूर केली जाऊ शकते। आता एकंदरीत जर आपण बघायचं झालं तर 15 डिसेंबर पर्यंत याचे अहवाल सादर केले जातात आणि त्यानंतर 31 किंवा 30 डिसेंबर पर्यंत जे काही अंतिम अहवाल असतात पैशाचे ते अंतिम टप्प्यात काढले जातात आणि त्याच्यानुसार त्या तालुक्याची, त्या जिल्ह्याची आणि त्या गावाची पैशाची आणेवारी काढली जाते। आता जालना जिल्ह्यात 50 पैशाच्या आत आणेवारी आलेली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या विभागात आणि या जिल्ह्यात 47.81 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेले आहे। आता यामधले तालुके कोणते आहेत हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर तालुक्यात म्हणजे 46.7 पैसे एवढी पैशाची आणेवारी आलेली आहे। म्हणजे नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, इतर काही योजनेचा लाभ असेल, या जिल्ह्यातील आणि या विभागातील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो। पैठण असेल, पैठणसाठी 66.11 एवढी आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अंतिम आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यात 49.73 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विजापूर तालुक्यात 47.73 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। गंगापूर तालुक्यात 48.15 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे 50 पैशाच्या आत हा सुद्धा तालुका पात्र करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर खुलताबाद तालुक्यात 48 पैसे एवढी पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा असेल, कर्जमाफी असेल किंवा इतर योजनेचा लाभ असेल हा दिला जाणार आहे।
त्याचबरोबर सिल्लोड तालुक्यात 48 पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेले आहे. हे सुद्धा जिल्हा पूर्ण आणि या जिल्ह्यातील जे काही तालुके किंवा गाव असतील हे सुद्धा पात्र करण्यात आलेले, त्या ठिकाणची मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर किन्नौर तालुक्यात 48 पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सोयगाव तालुक्यात 48 पैसे एवढी सुद्धा पैशाची जानेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे 50 पैशाच्या आत आल्या कारणाने हे पूर्ण तालुक्याने गावं किंवा त्या ठिकाणचे मंडळ असतील हे पूर्णपणे पीक विम्यासाठी सुद्धा पात्र केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जालना जिल्ह्यात जालना तालुक्यातील जे काही गाव आहेत ते जालना जिल्ह्यातील जे काही गाव असतील ते 971 एवढे शेतकरी एवढे गाव आहेत आणि त्यापैकी या गावातील पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेले अशा गावाची आपण माहिती घेत आहोत. जालना तालुक्यातील जवळपास 151 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. त्याचबरोबर बदलापूर तालुक्यातील जे काही शेतकरी असतील त्या जवळपास 92 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. त्याचबरोबर भोकंदर तालुक्यात 156 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. त्याचबरोबर जाफराबाद तालुक्यात 101 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. त्याचबरोबर मंठा तालुक्यात 117 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. म्हणजे नुकसान भरपाई रक्कम असेल, कर्जमाफी असेल किंवा पीक विम्यासारखा प्रश्न असेल, पीक विम्याचा जो काही निधी असेल तो सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि या जिल्ह्यातील गावाला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर परतूर तालुक्यात 198 गाव आहेत आणि या पैशाची जी काही 198 गाव आहेत त्या 198 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. अंबड तालुक्यात 138 गावाची पैशाची जानेवारी हे 50 पैशाच्या आत आलेले. म्हणून जे काही अंबड तालुका असेल हे पूर्ण गावं 138 गावं हे पात्र केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीक विमा किंवा इतर योजनेचा लाभ असेल, कर्जमाफी असेल ही देण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर घनसावंगी तालुक्यात 118 गावाची पैशाची जानेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे. म्हणजे हे जी काही तालुका असेल हा तालुका सुद्धा पूर्णपणे पात्र केलेला आहे. म्हणजे पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, इतर शासनाच्या योजनेचा लाभ असेल, त्याचबरोबर जलसिंचन असेल, त्याचबरोबर मुलाच्या शाळेच्या शिक्षणाच्या फी असेल, अशा योजनेत या गावाची सुद्धा समावेश केला जाऊ शकतो. या तालुक्याचा पूर्णपणे समावेश करण्याची दाट शक्यता आहे आणि अशा पद्धतीने 50 पैशाच्या आत आलेली ही अंतिम जानेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील ह्या 2 जिल्ह्यातील आपण अशी ही माहिती घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने नवीन याद्या येतील, ज्या पद्धतीने नवीन याद्या उपलब्ध होतील, पैशाची जानेवारी जाहीर केल्या जातील, त्या पद्धतीने आपण जिल्ह्याची आणि तालुक्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.